मिनी ब्लॉगची सुरुवात ही करपलेल्या टोस्टने होते आहे. माझ्या निग्लिजन्समुळे हा टोस्ट करपलेला आहे, पण तसाच आम्ही खाल्लेला आहे. इथे मी गाजरचा हलवा केलेला आहे, खूप सुंदर झाला होता आणि चहासुद्धा उकळायला ठेवला. सचिन निघत होते दिल्लीसाठी. त्या दिवशी सकाळची फ्लाईट होती, पण इंडिगो असल्यामुळे ती कॅन्सल झाली आणि संध्याकाळी स्पाइस जेटची फ्लाईट त्यांना करावी लागली. ऑलमोस्ट आधी त्यांचे मॅनेजर जे होते ते पोहोचले होते. आता हे लोक बाकीचे मॅनेजर हे जाऊन पोहोचणार होते आणि त्यांना वेळ होत होता. मग त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर ते निघणार होते. सध्या दिल्ली आणि पुणे हे त्यांचा वाऱ्या सुरू आहेत लॉन्च असल्यामुळे आत्ता, आणि ते निघणार होते. तर थंडीसुद्धा वाढलेली आहे मुंबईमध्ये आणि त्यामुळे मी बाकी सगळं पॅकिंग्स त्यांचं व्यवस्थित घ्यायला सांगितलं, कारण सध्या दिल्लीमध्ये खूप थंडी आणि बाकी AQIचा पण इश्यू असं सगळं काहीतरी ऐकण्यात येत होतं. त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मी शनिवारी ताईंच्याकडे निघाले, निशा ताईंच्याकडे, आणि नेहाचं फेवराईट काजू कतली माझ्या फेवरेट शॉपमधून घेतलं. त्यानंतर मी मुलुंडला निघाले आणि तिथे निघताना मला टेन्शन होतं, कारण आधी येताना मी आरवला घेऊन येते म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे ताईने त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार हे मला माहीत होतं, पण जाईपर्यंतच मला धाकधूक होती, कारण नेहा आणि निशाताई दोघीही मला काहीतरी बोलणार हे नक्कीच होतं. मी कशीबशी फ्लॅटमध्ये त्यांच्या पोहोचले आणि आता नेहाची जी रिॲक्शन आहे ती ऐका तुम्ही. अगं धर खाऊ धर, असं करायचं नाही बा. आरव ऐन टायमाला नाही म्हटलं, मग काय सांगू सांग. इथे आरोसाठी त्यांनी केक केला होता. एक मोठ्या टीनमध्ये होता, एक ह्या छोट्या बोलमध्ये होता. स्वामींची मूर्ती फार सुंदर आहे. घरी आल्यानंतर अगदी आपसूक लक्ष जातं मूर्तीकडे, छान वाटतं. नेहाने मला सरप्राईज गिफ्ट घेतलं होतं. ती जॉबला लागली आहे हे मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. खूप म्हणजे खूप मेहनती पोरगी आहे, अगदी खूप मेहनत करते प्रत्येक कामासाठी. त्यानंतर मी माझ्याला हे जे गिफ्ट दिलं होतं ते मी कानात घालून बघितलं. खूप सुंदर असं कानातलं तिनं आणलेलं आहे आणि मला खूप आवडलं. ताईंनी पुलाव केला होता तर तो मला दिला, कारण मी लवकर निघणार होते. बाबा त्या संध्याकाळी गावी जायला निघणार होते म्हणून. मी जेव्हा त्यांच्या बिल्डिंगमधून बाहेर पडते तेव्हा 19व्या माळ्यावरून त्या मला सी ऑफ करायला असतातच. अगदी ग्रिलमधून हात काढून सी ऑफ करतात. सो मी अशी बाहेर पडले की त्यांना सी ऑफ करते. घरी आल्यानंतर एक 3-4 तासांनी बाबा गावी जायला निघाले. अक्षय आणि त्यांनी गावी जाणार होते. मग ते बोलले की मी पण थोडे दिवस जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे. खास म्हणजे माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी दुबईचा बकलावा घेऊन आली होती, जो तिने मला फास्ट केला होता. याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.